सो हे गायज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही निघालो आज स्वामी समर्थच्या मंदिरला. तर तुम्हाला दाखवतो कसं आहे काय नाही. मंदिर एकदम फर्स्ट क्लास आहे. तर आम्ही पहिले पण गेलतो, आत्ता पण जायचं आहे. म्हणजे मंदिर एवढं क्लासिक आहे. तिथं गौशाळा पण आहे, ती पण तुम्हाला दाखवतो कशी आहे काय नाही. पहिला व्लॉग आहे आपला, तुम्ही जरा समजून घ्या मला, मी तर घेतो तुम्हाला. तर आम्ही आलेलो आहोत इथं. मस्त मंदिर आहे एकदम, हे बघा. एकदम इकडं गौशाळा आहे, इकडं मंदिर आहे. इथं हवन वगैरे होते, पूजा वगैरे असली की इथं हवन होतं. तो पाया वगैरे पडायचा. चल पुढचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. ही गौशाळा आहे इथली. तो गाय आहे सगळ्या. तर पब्लिक दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. आम्ही गौशाळा पाहिली इथली, मस्त होती एकदम भारी. अजून इथं गौशाळेचं जे उरलेलं ते हे राहते शेण वगैरे, त्याचं मस्त पुनर्वापर केलेला आहे त्याचा. पुन्हा इथं त्याचं झाडं वगैरे लावलेले आहेत, त्याला पण चालू आहे. आणि इकडं बगीचा पण एक नंबर आहे. हे बघा इथला बगीचा आहे. इथं जे झाडं वगैरे ते इथं तयार होतात. सगळ्या प्रकारचे फुलं आहेत बघा. मामा तोडायलेत. मामा कशा कशाचे फुलं आहेत इथं? फुलं कशा कशाचे आहेत? भरपूर आहेत. दर्शन वगैरे झाले फर्स्ट क्लास आमचं. आम्ही निघालो आता रूमला. आम्हाला कारण की आम्हाला जायचं ग्राउंडला, रेडी व्हायचं आम्हाला. पुन्हा इथं आम्ही म्हणजे असं दररोज पार्कला येत नाही. आज कसं काय की जाता जाता हे वाटच लागते, त्याच्यामुळं आलो. तर इथून सरळ निघायचं घरी. बाकी माहोल तो भारी आहे इथला, निसर्गरम्य वातावरण. पुन्हा दोस्ती कशी असली पाहिजे बघा. समोर जे यायलेत ते बघा, त्याच्याकडे हे पहा दोस्ती. तर असं इतकं जरी वय झालं तरी मी तुमच्या संग राहतो. धोतर घालूच तर धोतर आम्हाला सुरू करायचे. मामाला कशाचं टेन्शन आहे की मामा बघा कसं आरामात झोपलाय, मच्छर मारायला. ज्याला सगळ्यात जास्त टेन्शन राहते ते तिथं तसे टेन्शन दूर करतो. सॅड माणूस एकदम एकांतात बसलेले असे. तर आम्ही पोहोचलो रूमला. आम्हाला जायचं आता ग्राउंडला. तर ग्राउंड वगैरे झाले, मेसून जेवण वगैरे निघालो. आणि आज जे काय फिरलो ते थोडंच फिरलो. देवाला पण गेलतो. मी आलो नव्हता ना. तू आला नव्हता? आम्ही गेलतो ना. मग कसा तिथून आलो आणि ग्राउंडला गेलो. आणि ग्राउंडला जाऊन काय झालं, जाता जाता शूट करायचं राहिलं तिथं. कसं काय मोबाईलच इथं रूमला विसरला होता, चुकून लपून ठेवलं एकाने. ते मग ते काय सांगलं नाही. तर भाऊ आम्ही गेलतो. हां नंतर फिरायला पण थोडंफार फिरलो आम्ही, त्यात काय नाही. मी आज लॅबला होतो ना दिवसभर, म्हणून काय दिसलो नाही. भाऊ पोलीस भरती करायलो भाऊ, एवढं तर कळायले की पैसा लय लागते रूमवर राहिल्यावर. लय पैसा खर्च यायला आहे आता कळाले. हां म्हणजे पहिले काय वाटत नव्हतं तेवढं, पण तेवढा आमचा खर्चही नाही. लोकांनी का पुड्या वगैरे मटेरियल हे आम्ही काय खात नाही. जितकं खर्च करतो ते स्वतःवरच करतो. बरोबर. आणि कामाचंच खातो, आगाव काय खात नाही.